कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट संसारिक जीवाला मार्गदर्शन करणारा उपदेश करणारा चार चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता निवडला। विठ्ठल या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे। कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे, श्रवणात ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असल्यानं परम आदरणीय पिताश्री मुरलीधर बाबा यादवराव आवारे या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवसाचा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नाम उत्सव मोठ्या उत्साहात आणि शोकाकुल वातावरणात संपन्न होतो आहे। उत्साह आणि शोकाकुल असे दोन शब्द वापरलेत वाजवितराव। शोकाकुल का बोललो आणि उत्साह का बोललो? शोकाकुल आमचे वडील जाण्याचं दुःख आहे आणि उत्साह का बोललो? त्यांना शेवटचा निरोप भगवंताच्या जय घोषात देण्यात येतो आहे म्हणून उत्साहाचं वातावरण। या ठिकाणी पाठीमागे त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी काय नाव आहे, सत्यभामाबाई, सत्यभामाबाई मुरलीधर आवारे, भाऊसाहेब मुरलीधर आवारे, शिवाजीराव आवारे, पोपटराव आवारे, मालतीबाई उगले हा सगळा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे। या सगळ्या सर्व परिवाराला अनाथ करून यहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले। 1 वर्ष पूर्ण होते। त्यांच्या प्रथम स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात। तुम्ही आले, आम्ही आलो। वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर आहेत। त्यामध्ये आदरणीय बाळू महाराज येसगावकर, बापू महाराज, वा वा मला वाजवीचा, हा ज्येष्ठ गायक आणि ज्येष्ठ कीर्तनकार बापू महाराज, महाराजांना वंदन करतो। इकडे अर्जुन महाराज, कृष्ण आला म्हटले अर्जुन आले, अर्जुन महाराज आलेत बघा। संदीप महाराज आस्तगावचे, तुम्हाला वंदन। आदरणीय गोड कीर्तनकार स्वप्नील महाराज, तुम्हाला वंदन। पाठीमागे ज्ञानेश्वर माऊली आहेत बाबा, तुम्हालाही वंदन। दोन्ही चौकदारांना वंदन, साऊंड सिस्टीम वाल्यांना वंदन। काय युट्यूब चॅनलचं काय नाव आहे? वारकरी सिद्धांत युट्यूब चॅनल, वा। या चॅनलच्या माध्यमातून घराघरात पोहोचणारं कीर्तन आपण सर्वांनी ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एकमेकांना ते शेअर करा। चॅनलची उंची वाढेल, कीर्तनाची आठवण राहील आणि जे कार्यक्रमाला आले नाहीत त्यांना सुद्धा पाहायला मिळेल, आहे का नाही? विनेकरी बाबा तुम्हाला वंदन, सगळ्यांना वंदन करतोय। आणि वारकरी संप्रदायातील पाईक सेवक या नात्यानं कार्य करणारे माझे जीवलग मित्र आणि या भागातले प्रसिद्ध कीर्तनकार, महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे असे आदरणीय तात्या महाराज, वा, तुम्हाला वंदन करतो महाराज। आणि महाराजांना सगळ्यांना एकदा वंदन करून सगळ्यांनी ताट बसा म्हणलं नाही का? बसा ताट, बसा ताट। दस काय माझं वर्षच राहते अशी बसली तुम्ही काय काय 10 पावरले मागात बसून, हा ना, मला भेवाटायला लागले तरी द्या का ना आता पुढं मला ताट बसा, सगळे ताट बसा आणि प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल। काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही फुल्ल दिसत आहेत, नाश्ता बिष्टा म्हणतो मी, आहे का नाही? सगळ्यांनी ताट बसा। तुम्हा सगळ्यांचा निरोप, या संपूर्ण आवारे परिवाराचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ती वारकरी संप्रदायाचे सेवक असणारे आमचे योगेशराव आणि त्यांचे सगळे सहचारी आवारे, या सगळ्यांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। मस्तक हे पायावरी, महाराजांचा आहे आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळार्थ असा आहे। या अभंगातून संत एकनाथ महाराजांनी सगळ्या जीवाला उपदेश केलाय का जन हो माय बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह
देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळालाय. कारण स्वर्गातले लोक या देहाच्या अपेक्षा करताय. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा कशा करता नारायण नामे भोव जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाव घेते नारायण नामे भोव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाच्या अपेक्षा करतात पण त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी अभंगाची सुरुवात केलेली. एकनाथ महाराज म्हटले तुम्ही जन्माला आले हो आलोय. प्रत्येकाला मरायचंय बरोबर आहे. कोण कधी मरल याचा भरोसा नाही. कोणाची भेट कधी शेवटी ठरल माहिती नाही. कदाचित आजची दुपार कोणाला तरी करण्याचा विलंब न करता लगेच उडून जातात. तैसे असावे संसारी. कुठपर्यंत जोवरी प्राचीनाची दोरी म्हणजे काय ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही. आपल्या पाप आणि पुण्याचा गडा भरत नाही. आपलं कर्म संपत नाही तोपर्यंत. आणि एकदा आपलं कर्म संपलं की मैया बाबांसारखं जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देव विसावा देईल या न्यायाप्रमाणे संत महात्म्यांच्या इथून निघून जायला लागतं. हा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तिसऱ्या चरणामध्ये गोड दृष्टांत दिलाय. शेवटी तुम्हाला सांगतो. आणि अभंगाचा शेवट करताना किती गोड केला एकनाथ महाराजांनी. ऐका सगळे बाया आणि माणसं आलेले पाहुणे. असा गोड केला शेवट एकनाथ महाराजांनी अभंगाचा. काही लोकांनी तुकाराम महाराज एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता एकनाथ महाराजांना. महाराज तुम्ही संसारिक आहे आम्ही संसारिक आहे मग तुम्ही संसारात राहून एवढे समाधानी कसे. मग आम्हालाही संसारात समाधानी राहायची इच्छा आहे. आम्ही काय केलं पाहिजे. महाराज म्हटले एका जनार्दनी शरण. तुमचा उपास्य दैवत जी आहे त्या देवतेला तुम्ही शरण जा. शरण एका जनार्दन किंवा एका जनार्दनी शरण. आणि शरण गेल्यानंतर काय होईल. ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती तैसे असावे संसारी. विडल विडल. आज बाबांचं वर्षश्राद्ध. आज बाबांचं पुण्यस्मरण आहे. एकदा बॅनर पहा तुम्ही. असा गोड बॅनर छापलाय तात्या महाराज. 1 नंबरला वरती वर्ष प्रथम पुण्यस्मरण नावे पा आणि मध्यभागी नावे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध. वरती बाबांचा फोटो आहे खाली माझा फोटो आहे. प्रथम पुण्यस्मरण बाबाचं आणि प्रथम वर्ष श्राद्ध खालच्याच का. मग नक्की कोणाचं. प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय श्रद्ध यंती इति श्राद्ध. हा दोन्हींचा अर्थ एकच. मी आपली गंमत केली. प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय श्रद्ध यंती इति श्राद्ध. हा आहे का नाही. समजा आता बाबा वारले. बाबांची सगळी मुलं मुली आणि त्यांच्यावर सगळा करणारा घरातला वर्ग परिवार या सगळ्या लोकांनी बाबांवर श्रद्धा ठेवली. योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं. तुम्हाला बोलवलं मला बोलवलं. आचारी बांधवांना सांगितलं. अजून काय साऊंड सिस्टीम वाल्यांना बोलवलं. अजून कोण सांगितलंय वारकरी शेतांचा युट्यूब चॅनलवाल्यांना सांगितलं. गायक वादकांना बोलवलं. महाराजांना बोलवलं. बाबांवरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय. प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती. म्हणजे दशमी होती का एकादशी. सप्तमी होती का अष्टमी. नवमी होती का दशमी. चतुर्थी होती का पंचमी. अमावस्या होती का पौर्णिमा. काय तिथी काय होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे. त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. गेलेल्या व्यक्तीची गेलेल्या दिवसाला आठवण करणे. त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण. विठ्ठल आणि सगळे आवारे आणि आवाऱ्यांचे पाहुणे. माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं बर का. काही काही लोक चुकीचं बोलतात. माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग माझा प्रश्न असा आहे माणूस वारला त्याची राख झाली सगळं संपलं असं जर असेल तर तुमच्या वडिलांचा फोटो घरात का लावला. ध्यान टाकून गंगेत. त्यांची राख झाली ना मग फोटो कशाला ठेवला. असं नाही. माणूस हा कधीच मरत नाही. त्याचं शरीर मरत असतं. आत्मा कधीच मरत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना बोलले. अर्जुना नैनम छिंदंती शस्त्राणि
नैनम दहती पावकः न चेनम क्लेदेन्त्यापो न शोषयति मारुतः. त्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही, त्या आत्म्याला कोणी कापू शकत नाही, त्या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, त्या आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही. मग आत्मा करतो काय? वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरोपराणी. हे माझ्या अंगातलं शर्ट आहे, तुमच्या अंगातले कपडे, तुमच्या अंगातल्या साड्या हे फाटले तुटले की आपण फेकून देतो, नवीन घालतो. तसंच आहे तथा शरीर आणि विहाय जीर्णा. शरीर जीर्ण झालं की मग तो आत्मा त्या शरीरातून निघतो, दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. नन्यांनी संयाती नवानी देही दैशी जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतनतया वेडीजे. आत्मा कधीच मरत नाही, शरीर मरतं. विडलो विडलो. आज प्रथम पुण्यस्मरण आहे, त्या निमित्ताने आज कार्यक्रम आहे. खरं म्हणजे वाक्य किती गोड आहे, लिहून ठेवा, लक्षात ठेवा. इकडे बा, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला, परत ऐका, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, मर्कुरी बल्ब हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. मुरलीधर नामे सूर्य 1 वर्षापूर्वी मावळलाय, त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही. झाकलिया घटीचा दिवा, दिव्याची वाट तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझावं लागत नाही, ती आपोआपच विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्य रूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते. विडलो विडलो. सगळे पाहुणे बारकाईनं सर्वे करा आणि मी बोलतो खरं की खोटं मला लगेच सांगा. हे बघा, 10, 15, 20 वर्षापूर्वीचा काळ आठवा. आता 2025 चालू आहे. स्वप्नील महाराज 2011-12चा काळ तुम्ही आठवा. सगळे बाया माणसं पाहुणे 11-12चा काळ आठवा तुम्ही. आपण जर कधी रस्त्याने मालेगावला निघालो, नाशिकला निघालो, निफाडला निघालो, नांदगावला निघालो किंवा मनमाडला निघालो तर सगळ्यात जास्त बॅनर, पोस्टर आपल्याला फक्त 2 वाचायला भेटायचे रस्त्याला. असे रस्त्याला लावलेले असायचे. पण अमक्याची अमक्या ठिकाणी निवड झाली, यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यात जास्त. आणि दुसरा, यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि 20-22 किलोमीटर गेलं काय एखादा बॅनर दिसायचा भावपूर्ण श्रद्धांजली. किती किलोमीटर गेल्यावर? 20-22. म्हणजे एवढे लोक कमी मरायचे 10-15 वर्षापूर्वी, कमी मरायचे आहे का नाही. क्वचित एखादा बॅनर दिसायचा. 20-22 किलोमीटर गेल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली एखादा बॅनर दिसायचा. इतके कमी मरायचे. आणि आता काय झालं बाबा, 15-20 वर्षाचाच काळ फक्त मध्ये गेला तर ते दोन्ही बॅनर बंद झाले. आता एकच फोकसलंय, भावपूर्ण श्रद्धांजली. कुठेही जा एकच बॅनर. याची कारण आता आहे का, तुम्ही उत्तर शोधलं की नाही शोधलं मला माहिती नाही, पण मी शोधलंय. 15-20 वर्षापूर्वी एवढे लोक कमी का मरत होते आणि 15 वर्षापूर्वीचाच काळ फक्त मध्ये गेला तर एवढे लोक जास्त का मरायला लागले? याचं उत्तर आहे, सध्या 100%पैकी 10% लोक नैसर्गिक मरतात. नैसर्गिक म्हणजे कोण कोण? म्हातारी माणसं, आयुष्य संपलं, वय झालं, चला आता निघा. एखादा आजार झाला, तो आजारच नाही आवरला, चला आता निघा. असे फक्त 10% मरतात. आणि बाकी 90% माणसं या 4 कारणामुळे मरतायत. तुम्ही अजिबात नाही म्हणू शकत नाही. तुम्हाला कॉन्फिडन्सने सांगतो, तुमच्या मान आहे ना, माना तुमच्या असून तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही असंच करणार. तुम्ही किती प्रयत्न करा असं करायचं तुम्ही करू शकत नाही. पाहिजे सगळ्यात जास्त माणसं अटॅकने मरतायत. खरं बरं, असंच करा ना, माना तुमच्या आहे ना, करा ना, असंच करा. सगळ्यात जास्त व्यसनापायी मरतायत. खरं बरं, असंच. सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट पायी मरतायत आणि सगळ्यात जास्त आत्महत्येपायी मरतायत. 5वं कारण नाही असलं तर मला सांगा, उद्यापासून मी लोकांना सांगत जाईल. या 4च कारणामुळे सध्या लोक मरतायत महाराज. फक्त अटॅक, फक्त ऍक्सिडेंट, फक्त व्यसन आणि फक्त आत्महत्या. असं फॅड आलंय बाबा आत्महत्या. नवरा बायकोचं भांडण झालं का नस कापायची, निघायचं, सोपं काम झालं. आता लय भारी. काहीतरी कर्ज करायचं, ते फेडायचं, जेव्हा आलं का पॉइझन घेऊन झोपायचं. लय भारी काम झालंय, आहे का नाही. काही जमिनीवर मारामाऱ्या, प्रॉपर्टीवरून, इस्टेटीवरून जर काही झालं ना तर सोपा उपाय, सराटी बांधायचं, झाडावर चढायचं, खाली उड्या आणायच्या, सोपा उपाय. ध्यानात ठेवा सगळे आलेले पाहुणे, सगळ्या बाया, मी तुम्हाला शिकवायला आलो नाहीये, गैरसमज करू नका. मी तुम्हाला सांगायला आलोय. जर तुमच्या घरात काही भांडण झालं, जर काही नवरा बायकोचा वाद झाला, तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली, काही कर्ज झालं किंवा काही जमिनीवरून, प्रॉपर्टीवरून, इस्टेटीवरून जर काही झालं तर एकच काम करायचं, मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि 4-5 दिवस कुठेतरी लांब निघून जायचं, घरी यायचं नाही.
पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, कारण राग हा फक्त 15 मिनिटाचा आहे. तेवढे रागाचे 15 मिनिटं जर सांभाळाल तर लई मोठ्या संकटामधून वाचाल, आणि तेवढी रागाचे 15 मिनिटं जर नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. राग प्रत्येकाने सांभाळा. मी नाशिक मध्ये तात्या महाराज, बापू महाराज, आपण सगळेच महाराज मंडळी, माऊली, नाशिकमध्ये 1.5 महिन्यापूर्वी पंचक गावामध्ये, म्हणजे नांदूर नाक्याच्या जवळ दसक पंचक आहे, तिथे 2 कोटी रुपये हरलेल्या माणसाचं दावं केलंय. प्रवचन 2 कोटी रुपये हरलाय तो योगेशराव. 2 कोटी रुपये. कोणची तरी गेम खेळला मोबाईलमध्ये, 2 कोटी रुपये हरलाय. 2 कोटी. त्याच्या बायकोच्या पोटात 7 महिन्याचं बाळ आहे. पुढत बसली होती प्रवचनाला, 10व्या दशक्रिया होती. तिच्याकडे पाहून मला टेन्शन आलं. म्हणलं ही ज्या दिवशी डिलिव्हरी होईल, ती बाळ बाहेर येईल, त्या दिवशी या बाळाने बाप म्हणायचं कोणला? आणि या बाईने, आणि त्या बाईचं वय 21 वर्ष आहे. ती बाई आहे काय, पोरगी आहे. इथून पुढचं आयुष्य तिनं कसं काढायचं आणि कोणाकडे पाहून काढायचं? नवरा गेला निघून, आहे का नाही? कोणची तरी गेम खेळला, नाही कर्ज झालं, फेडायचं जेव्हा आलं, आत्महत्या करून टाकली. हे तुम्हाला मी का सांगतोय? आत्महत्या, त्यावरती पर्याय नाही. मोबाईल स्विच ऑफ करून लांब निघून जाणे, राग शांत झाला की घरी येणे, कोणी डोक्यात दगड घालीत नाही. फोन करून करून वैतागतील, देतील विषय सोडून. हळूहळू करून तुम्ही त्यांचे द्या, पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. पूर्वी जुने माणसं मला सांगायचे म्हणजे सांगतात आजही, मला ती सवयची जुन्या माणसांपैकी जाऊन बसायचं, त्यांच्या गप्पा ऐकत बसायच्या. ते आता आले कोणचे, ते साड्या बिड्या ओढण्या, पॉयझनच्या बाटल्या, काही नस कापणे, हे आता आले. पण जुनी म्हातारी म्हणायचे आमच्या काळात राखेलचे डबडे होते. सासरा नवरा घराच्या बाहेर गेला का या दोघीच घरात, आणि भांड्याला भांडं लागलं, आवाज झाला, दोघींची भांडणं. बरं कोण फॅनला साडी बांधती, कोण फॅनला ओढणी बांधली, हे नव्हतं तवा राखेलचं डबडा अंगावर घ्यायचं, वाचायचं ते, आणि काडी लावायची, भडका पेटला का असं नाचायचं, वाचवा वाचवा. मग आधीच का ना वचलं होतं वाचवात. हे असंच आहे. राग हा फक्त 15 मिनिटाचा आहे. तेवढे 15 मिनिटं सांभाळा, लई मोठ्या संकटातून वाचाल. तुम्हाला सांगतो दादा, 22 वर्षाच्या पुरी विधवा आहे. बाया नाहीत त्या, पुरी आहेत. 25 वर्षाच्या पुरी विधवा आहेत. 30 वर्षाच्या पुरी विधवा आहेत. तुम्ही अजिबात नाही म्हणू शकत नाही. बाया नाही त्या, पुरी आहेत. त्यांच्या वयाच्या पुरी अजून शिकू राहिल्या आहेत. कोणी MPSC करते, कोणी UPSC करते, कोण LLB म्हणजे वकिली करते, कोण DED करते, कोण MA करते, कोण BA करते, कोण नर्सिंगचा कोर्स करते, आणि या विधवा झालाय. बरं दुसरा नवरा करायची सोय नाही ना महाराज, का? छोटं बाळ आहे 1-2 वर्षाचं. दुसरा नवरा जर मी केला तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल. माझ्या बाळाला कोणी सांभाळायचं, कोणी जीव लावायचं? त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं? आणि कोणाकडे बघून? नवरा अटॅक पाय वारला, कॅन्सर पाय वारला, व्यसना पाय वारला, ऍक्सिडेंट मध्ये गेला, कोरोनाच्या काळात सापडला. सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे, या टेन्शन पासून लांब राहा, कायम समाधानी राहाल. पहिला मुद्दा संपला, आत्महत्येपायी लोक मरतायत. दुसरा मुद्दा, मला अभंगापर्यंत यायचे आजच्या, ध्यानात ठेवा. अभंगाच्या बाहेर नाही चालले, अभंगापर्यंत मला बरोबर यायचे. वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, सप्ताह नाही आहे का नाही? त्याच्यामुळे मला हे सांगणं गरजेचं होते ना. ऐका, दुसरा मुद्दा, ऍक्सिडेंट पायी सध्या लोक मरतायत. काय गाड्या चालतात हो, कुत्र्याच्या मौतीनं लोक सध्या मरू राहिले. कुत्र्याच्या, पूर्वी रस्त्यावरती कुत्रे मारायचे. कोण मारायचे रस्त्यावर? कुत्रे माराय. आता कुत्रे मरत नाही बाबा, माणसं मारतात. आणि रस्त्यावर जर माणूस मेला तर लोक डायरेक्ट बोलतात हा कुत्र्याच्या मौतीने मेला, असं बोलतात लोक. काय बोलायचं? आमच्या नांदूर नाक्यावर मी एक अपघात पाहिला होता. त्याचा मेंदू असा उडत चालला होता रस्त्यावर, असा धडकला होता, डेंजर. घरून पुणे कुठं आले? बरं ठीक आहे. ऐका, मुद्दा आपला चालला होता. गाड्या चालवताना सगळे पाहुणे ध्यानात ठेवा. घरी आपली बायको वाट पाहते, पोरग वाट पाहते, बहीण वाट पाहते, आई वडील वाट पाहतात. हे सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात. मी थोडंसं एक माफी मागून आपल्याशी बोलतो. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं त्या दिवशी तुमच्या बायकोच्या अंगावर जी साडी होती तेवढी साडी ती घेऊन तुमच्या बरोबर आलेली का नाही आली? तिच्या बापाचं नाव नाही आणलं, तिच्या भावाचं नाव नाही आणलं, तिच्या आई वडिलांचं नाव नाही आणलं, तिचं खानदान सुद्धा, आडनाव सुद्धा, तिचं नाव सुद्धा नाही आणलंय. काही काही लोकांनी बायकोचं नाव इकडे आल्यावर बदलून टाकेल. तिकडं वेगळं होतं, इकडं वेगळं, तिकडं संगीता, इकडे ज्ञानेश्वरी.
असे नावं ठेवलेले आहेत लोकांनी. आहे का? म्हणजे नाव सुद्धा तिनं आणलं नाही. अंगावर जेवढी साडी होती तेवढी साडी घेऊन ती तुमच्या बरोबर आली. का? माझ्या बापानंतर, माझ्या आईनंतर, माझ्या भावानंतर माझा सगळा सांभाळ जर कोण करणार असेल तर माझा पती म्हणजे नवरा. आहे का नाही? आणि आपणच जर अटॅक येऊन मेलो, ऍक्सिडेंट मध्ये मेलो, व्यसनापायी वारलो, आत्महत्या जर केली तर त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून? गाड्या चालवताना सावकाश चालवा. तिसरा मुद्दा, अटॅक पायी सध्या लोक मरतायत. अटॅक पायी. अटॅक हा रोग नाहीये किंवा तो आजार नाही. हे बघा, अटॅक इज ए नॉट अ जोक. तो आजार नाहीये किंवा तो कुठला रोग नाहीये. अटॅक काय येतो माणसाला? जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो. आणि मेंदूला ताण पडला का मेंदूची विचाराची पातळी कॅपॅसिटी डायरेक्ट संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हाय लो होतो. आणि शरीरातला बीपी हाय लो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉकेज होतात. कोणाची 20% ब्लॉक, कोणाची 30% ब्लॉक, काहींच्या 80% ब्लॉक, काहींच्या 80% ब्लॉक. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला आणि पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला आणि पुरेसा न झाल्यामुळे प्रचंड घाम येतो, तडफडून माणसं मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला अटॅक आला असं म्हणतात. अटॅक हा रोग नाहीये. सगळ्या बाया, सगळी माणसं, जर तुमची कोणाची इच्छा असेल मला अटॅक यावा तर ऐकून ठेवा. तुम्ही ऐकून आले का? नुसत्यात पाहू राहिले, टुकुमुकू बघतोय नुसतं. माझ्याकडे लक्ष द्या. ते योगेशराव तुमच्या मामांचं नाव काय आहे? अजून म्हणजे कार्यक्रम होईपर्यंत ते बसून राहतील. या तुम्ही तिघ इकडे. तो भाऊ तुम्ही राहिले की चौघ ना? या तुम्ही इकडे या. लोक लय हुशार महाराज. ते गळ्यात उपरण टाकलं, कानाला फोन लावते, आलो लगेच निघून जातात. या इकडे. हा या. विठ्ठल विठ्ठल. चला, मुद्दा आपला काय चालला होता तूच सांग मला, तुला काय आणलंय? आता माझ्याकडे बा सगळ्या बाया आणि माणसं, मी तुम्हाला असा प्रश्न केला होता, जर तुमची कोणाची इच्छा असेल, आवारे आणि आवाऱ्यांचे पाहुणे, मला अटॅक यावा तर ऐकून ठेवा. मला म्हणजे मला नाही, तुम्हाला. मला जगायचे अजून. तुमची जर कोणाची इच्छा असेल अटॅक यावा तर सोपा उपाय महाराज. शेजारच्या घरात भांडण झालं का बापू बाबा आपण टेन्शन घ्यायचं, अटॅक येऊन मरायचं. पण उभ्या आयुष्यात कधीच अटॅक नाही आला पाहिजे आपल्याला कोणाला. अशी जर कोणाची इच्छा असेल तर सोपा उपाय. काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. रात गई बात गई. उद्या इथं जगत गंमर होतो. हे मुरलीधर बाबा उद्या जाणार आहे, यांचा कोणाला फोन आलता का तुम्हाला? महाराज तुम्ही कीर्तन केली इथं शनी जयंतीला, तुम्हाला आलता का बाबांचा फोन? उद्या मी चाललोय महाराज या माझ्या अंत्ययात्रेला. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. उद्या काय करायचंय पाहू, उद्या सकाळी इडं जगत गंमर होतो. पण आज काय करायचंय याच्यावरती पूर्ण फोकस करा, लक्ष द्या. उद्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. विडालो हे बघा, या दोघी जणी सख्या बहिणी पा. कोणच्या तुमच्यातल्या नाही, ते एकमेकी पाहायला लागल्या. या दोघी जणी कोण? चिंता आणि चिता अशा दोघी सख्या बहिणी आहेत. आणि दोघींना देवाने एकच काम दिले, जाळणे. काय काम दिले? जाळणे. फक्त एक फरक आहे महाराज, एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. जिवंत माणसाला जाळणारी कोण आहे? चिंता. हा. आणि मेलेल्या माणसाला जाळणारी चिता. तुमची गंमत करतो ऐका. जिवंत माणसाला जाळणारी चिंता आणि मेलेल्या माणसाला जाळणारी चिता. आता फरक सांगा. चिता एकदाच जाळते का पुन्हा पुन्हा जाळते? एकदा. तुम्हाला असं कधी कोणाला फोन आलता का? नमस्कार काय म्हणता? काही नाही. मग ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही त्यांना पेटवायला या. असं कधी कोणाला फोन आलता? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते, चिता पुन्हा जाळीत नाही. पण चिंता मात्र पावली जाळते, मिनिटाला जाळते, सेकंदाला जाळते. संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होती तिचं नाव चिंता आहे. अड्डीवरी पडता चिंता व्यापे तळमळी, हरिकथा एकता नेत्रे नागविले तत्वता. खाटीवरी पडता चिंता व्यापे तळमळी. आहे का नाही? चिंता सुखानं खाऊ देत नाही. तुम्हाला पाहिजे का नमुना? लगेच दाखवतो माझ्याकडे बा.
तुम्ही सगळे आता माझ्याकडे पाहतायत, तुम्ही सगळे माझ्याकडे पाहतायत कसे टुकमुकू टुकमुकू, पण डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. खोटं बोलायचं नाही. मागे शनी आहे, खोटं बोलले शनी वक्री होईल. शनी मागं लागेल तुमच्या, खोटं बोलायचं नाही. लय महत्वाचं काम होतं पण हे श्राद्ध मधीच आलं. खरं आहे की नाही? आहे की नाही? लय अर्जंट जायचंय, लग्न लय जवळच पण हाकावा संपितो काय माहिती. खरं आहे की नाही? खोटं बोलायचं नाही. काहीतरी चालूच आहे. कांदे लावायला बाय येणार आहे पण आता हे श्राद्ध मध्ये चाललं, लय महत्वाचं. काहीतरी चालूच आहे. याला म्हणायचं चिंता. चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता तात्या महाराजांनी मधला पर्याय काढला. चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता चिंतन करा. तुमचा सगळा काळ चिंतनात घालवा. रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता मधला पर्याय काढावा. काळ म्हणजे वेळ सारावा म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवा. चिंता करण्यात वेळ घालू नये. आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे का नाही? हे बघा या गोष्टीमुळे माणसं चाललेत. आता महत्वाचा मुद्दा ऐकून ठेवा सगळी माणसं. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं, नीट ऐका. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं आणि गळून खाली जमिनीवरती पडलं आणि पडल्या पडल्या ते पिंपळाचं पान त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं. खाली पडलेलं पान त्या झाडाकडे पाहायचं, मोठ्या मोठ्याने रडायचं. त्या झाडाने प्रश्न विचारला, काय रे पाना, आतापर्यंत कधी रडला नाही, आता काय झालं? तेव्हा ते पान अजूनच रडायला लागले आणि रडून सांगू लागले, हे वृक्षा, हे झाडा, हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो. आता मी पिकलो, गळून खाली जमिनीवरती पडलो. थोड्या वेळाने वारा येणार, सोसाट्याचा वारा येणार, जोराचा वारा येणार आणि मी लांब उडून जाणार. परत या जन्मात आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही दादा. या गोष्टीचं मला वाईट वाटतंय म्हणून मी रडतोय. तेव्हा ते झाड हसलं आणि म्हणलं, हे पाना, तुझ्या आधी लय जण पिकले, गळून पडली, उडून गेली. आता तू पिकला, गळून पडला, उडून जाणार आहे. याचा अर्थ कालपर्यंत आपले आजोबा वारले, वडील वारले, पंजोबा वारले. हा अजमेला पण जमेला बाप मसनालेला, अजमेला पण जमेला बाप मसनालेला. देखत देखत ना तू पण तोही पैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही पैसा झाला. भंडारी वाचोनी तुझं नाव नाही मोठे. कालपर्यंत आपले आजोबा वारले, आजोबाच्या वयातली माणसं वारली, वडील वारले, पंजोबा वारले, त्यांच्या वयातली माणसं वारली. आता आज किती मारणार आहे माझ्याकडे बा. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं मरतील असं उत्तर दिलं होतं 750 वर्षापूर्वी. तुम्हाला नमुना पाहिजे का? संतांचा एक सुद्धा शब्द खोटा ठरला नाही, खरेच होत आहेत. महाराज असाच एक शब्द खरा ठरला बा एकनाथ महाराजांचा. ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. झाला की नाही? तुम्ही नाही म्हणू शकत नाही, बरोबर नाही. मी तुम्हाला आधीच बोलतो, तुम्ही असं करू शकत नाही, असंच करणार. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही ताकद लावून दाखवा, तुमच्या माना असून मला फक्त दाखवा असं करून मी कीर्तन बंद करून टाकेन. तुम्ही असंच करणार. पुत्र
होईल पित्याचा वैरी झाला की नाही. बाप जर घरामध्ये आला तर पोरगा लगेच बाहेर निघून जातो आणि पोरगा जर घरामध्ये आला तर बाप बाजूला निघून जातो. ही स्थिती आताची आहे, वर्णन 750 वर्षापूर्वीच आहे. बरोबर आहे की नाही. तसंच आहे, डोळ्यासमोर पोरं जातील असं अभंग सांगितलं होतं ज्ञानेश्वर माऊलींनी. वारलेत की नाही, आई बाप जिवंत आहेत, त्यांचे पोरं या जगात नाहीत. बरं कसे कसे वारले काय सांगायची गरज काय. अटॅक आला, कॅन्सर झाला, मारून टाकलं, खून झाला, फाशी घेतली, जीव दिला, वाहून गेली, बुडाली, धडकली, कोरोनाच्या काळात सापडले, ऍक्सिडेंट मध्ये गेले, वेगवेगळ्या कारणामुळे या जगातून लोक चाललेत. आणि म्हणून उरलेल्या लोकांना उठा उठा जागा पाठी बयाने मोठी पंढरी वाचुनी तुझा दार नाही कोणी. इथं राहण्याकरता कोणी आलं नाही. आणि म्हणून काही लोक दुःखाच्या सागरात बुडालेली माणसं एकनाथ महाराजांकडे गेले. महाराज तुमचं लग्न झालंय का. हो झालंय ना. ही काय माझी बायको गिरिजाबाई आणि हा माझा मुलगा हरिपंडित. म्हणजे तुमचं लग्न झालंय. हो झालंय. मग आमचं पण झालंय. महाराज म्हटले मग तुमचं लग्न झालंय मी काय करू. नाही नाही, माझा असा प्रश्न आहे, तुम्ही संसारात राहून एवढी समाधानी कशी काय आणि आम्ही पण संसारिकच आहे, मग आम्ही एवढी दुःखी कशी काय. आम्हाला सुखी व्हायचंय, समाधानी राहायचंय, आम्ही काय करू असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिले. आम्ही काय केलं पाहिजे. महाराज म्हटले पक्षाप्रमाणे तुम्ही जीवन जगा म्हणजे तुम्ही समाधानी राहा. आणि एक वाक्य सांगतो माझ्याकडे बाना, संसारातला एकही माणूस समाधान नाही. आवाज द्या याला. संसारातला एकही माणूस समाधान नाही. आता माझ्या पुढे एवढे बसले ना, याच्यातलं एकही समाधान नाही. वाढव याला. एकही नाही. सांगून दाखव मी समाधानी बस संसारात लय सुखी मी. माझ्यासारखा समाधानी कोणीच नाही. आहे का कोणी असं? कोणीच नाही. एकही नाही सापडायचा. एक वाक्य तुम्हाला सांगतो, संसारातला अनुभव कधी लोकांना सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहायचा नाही. बरोबर आहे की नाही. आमच्या मथुरवाड्यामध्ये मुरलीधर बाबा होऊन गेले. अहो पायी 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 ते लोकांना आमंत्रण कार्यक्रमाचं द्यायचे. हो आहे की नाही. हे लोकांना सांगत जा. त्यांच्या वर्षश्राद्धाला सगळे महाराज मंडळी एकत्र आले. हो आम्ही बरेच पाहुणे एकत्र आले. एवढी दाट लग्न तिथी होती तरी पण बरेचसे लोक आले. हो हे लोकांना सांगत जा. संसारातला अनुभव काय सांगण्यासारखं आहे का. माझ्या बायकोनं मला 3दा हाणलं, हे काय सांगण्यासारखं आहे. माझी बायको धावली हो माझ्यावर, हे काय सांगण्यासारखं आहे का. हे सांगायचंच नाही. हे प्रत्येकाच्या घरात भांड्याला भांडावं लागलं की आवाज आहे. पण परमार्थातला अनुभव लोकांना सांगत जा, तो सांगण्यासारखा आहे. विडालो विडालो. महाराज म्हटले पक्षी अंगणी उतरती.
आकाश मार्गी पक्षी फिरतात सकाळी सकाळी. हे बघा, सकाळी घरट्यातून पक्षी बाहेर पडतात, आकाश मार्गे घिरट्या घालतात, आणि ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे, तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी असं ज्या ठिकाणी सांडलेलं आहे, त्या ठिकाणी पक्ष्यांचा थवा खाली उतरतो आणि दाणे ते खातात. आणि दाणे खाऊन झाले का क्षणाचाही विलंब न करता लगेच उडून जातात. पक्ष्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. हे बघा, मायबाप बऱ्याचशा मुख्य प्राण्यांकडून लई गोष्टी शिकण्यासारखी आहे. माणुसकी सुद्धा त्यांच्याकडून शिकायची. माणसाकडून माणुसकी शिकते ते काय. माणूस तर किती खाली आलाय, किती खाली आलाय माणूस. हे डोंगराळ काय प्रकरण झालंय, अखे महाराष्ट्रभर गाजलं ना ते. किती खाली आलाय माणूस, सांगा बरं तुम्ही. हे माणसाकडून शिकण्यासारख्या गोष्टीच नाही आणि माणसाकडून काहीच घेण्यासारखं नाही. फक्त चाललंय एवढंच. पण मुख्य प्राण्यांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तुम्ही पहा, बैलाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. काय, अहो मालकानी बैला पाहिजे जाऊ द्या, बैल मान हलवीत नाही, शेपूट हलवीत नाही, गप उभा राहतो. आणि दुसरा माणूस जाऊ द्या बरं डायरेक्ट लात मारतोय किंवा शेपूट उघडतो किंवा मग असं मान हलवतो. त्याला कळतं आपला मालक कोण आहे, फरका कोण आहे. तुम्ही गाय पहा, गायचं दूध काढायला जा. नेहमी जो माणूस दूध काढतो ना गायचं, तू जा बरं, गाय काहीच नाही हो, शांत उभी राहते, ओळख आहे तिला हाताची. आणि दुसरा जाऊ द्या बरं, लात मारून तांबे डायरेक्ट तोंडावर आहे का नाही. हे असंच आहे. त्याच्यानंतर कुत्र्याकडून शिकण्यासारखा गुण आहे. कुत्र्याकडून काय शिकणार बापू महाराज, कुत्र्याकडून इमानदारीपणा शिकण्यासारखं. कसं काय, हे बघा, त्या कुत्र्याला भाकर घाला अथवा न घाला, अनोळखी माणूस बंगल्याच्या समोर दिसला का जोर जोरात ओरडतो, भुंकतो आणि मालकाला जाग करून सावध करतो. हा इमानदारीपणा कुत्र्याकडून शिकण्यासारखा आहे. तुम्ही पहा, मांजर कुठेही सोडा लगेच घरी येते. दोघ जण नवरा बायको शिक्षक, म्हणजे ती बाई काही शिक्षक नव्हत्या, ते भाऊ शिक्षक होते. ते जायचा ड्युटीवर निघून त्या बाईने मांजर पाळलं होतं. ती बाई विकत दूध घ्यायची, गॅसवर ठेवायची, तिचं काम करायची, आहे का नाही. ती का मांजर यायचं दूध पिऊन निघून जायचं, असं लई वेळा झालं. ती बाई टेन्शन मध्ये आली. ती म्हणली, हो ते नवरा घरी आल्यावर या मांजराचं पहिलं वाटोळ करा, यानं लई मला त्रास दिलाय. अहो तोही टेन्शन मध्ये आला ना. तो म्हटला, तुझ्यात जीव रंगला, मी कधी तुला आजपर्यंत काही शब्दाने काही बोललो नाही. 10 वर्ष आपल्या लग्नाला झाले, मी तुला कधी हात उगारला नाही, कधी शिवी दिली नाही, आणि मांजर तुला टेन्शन देते. त्यांना त्या मांजराचं गचुंड धरलं आणि एका पिशवीत घातलं आणि ते पिशवीची दोरी ते तोंड बांधलं आणि गाडीमध्ये बसला आणि डायरेक्ट ते नाही का पूल, तो मालेगावच्या पुढचा पूल, काय ते चंदनपुरीच्या पुढं गिरणा पूल, तिथे नेऊन सोडलं ते मांजर. किंवा आमच्या चांदवडला सोडलं, देवीच्या मंदिराजवळ केदार शंगे, आहे का नाही. तिथं मांजर सोडलं आणि घरी आला, बायकोला म्हणला, चाल मांजराचं वाटोळ करून आलोय, चाल चहा आण मला. चहा प्यायला बसला, एकदम घोट प्याला का न प्याला, मांजर लगेच उमरे, हो म्याव म्याव. मांजर इंग्लिश बोलायला लागली, मी आले, मी म्याओ. मग आपली बाई ती म्हणली, आली काय, शिर, चुलीवर दूध ठेवलेले शिरा, आहे का नाही. मांजर कुठेही सोडा बिनचुकरीत येतो. पक्षाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. काय शिकण्यासारखी पक्षाकडून, हे बघा, पक्षी दाणे खातात. माझ्याकडे बा तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. चोचीमध्ये जेवढे त्यांचं पोट भरलं की आपल्या चोचीत जेवढे दाणे मावतील तेवढेच घेतात आणि लगेच भरकून उडून जातात. माणसासारखं करत नाही ते, इकडच्या खिशात वरच्या गाडीच्या मागच्या डिकीत असं करीत नाही. टॅबला खालून इकडून तिकडून काळा पैसा असं ऑनलाईन करा, तिकडे सांगू नका, असं करीत नाही मांजर, आहे का नाही. मांजर पक्षाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपलं पोट भरलं तसं इतरांचंही पोट भरलं पाहिजे, ही गोष्ट पक्षाकडून शिकण्यासारखी आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, तुम्ही जर पक्षासारखे राहाल तर कायम समाधानी राहाल. संसारी
कीर्तनकार मिळत नाही कधी कधी. एवढं 5-6 आहे. भाग्य आहे तुमचं नाही बाबाचं. ऐकणे बाबांनी ही फार मोठी पुण्य कमवून ठेवलेली माझ्या. आणि तुम्ही काय करायचं आता, बाबाची परंपरा पुढे चालवायची. माझ्या वडिलांची मीराची गा देवा. ऐकणे पाठीमाग माऊली मध्ये ज्येष्ठ कीर्तनकार, बापू महाराज मध्ये ज्येष्ठ गायनाचार्य बिन कीर्तनकार बी. ऐकणे पारायण प्रसिद्ध आहे बाबांचे. त्याच्यानंतर स्वप्नील महाराज युवा कीर्तनकार. वा किती छान मंडळी जमली सगळी. इकडे आदरणीय तात्या महाराज प्रसिद्धच नाव आहे. मालेगाव मध्ये जेव्हा कोणीच तरुण कीर्तनकार नव्हते तेव्हा जे होते ते पहिले तरुण कीर्तनकार. जुनी भरपूर असतील ऐकणे आहेतच. ऐक त्याच्यानंतर पण तरुणांच्या यादीमध्ये चांगलं नाव आहे महाराजांचं. गोड 10 वर्षापून आम्ही फक्त फोन बोलतोय. प्रत्यक्ष आज पाहिलं तात्या महाराज हे आणि त्यांनी पाहिलं मी असं प्रसिद्ध. पहिल्यांदा आज आम्ही एकत्र आलो. पहिल्यांदा पुन्हा येईल एकत्र. मी बोललो ना मग ज्ञानेश्वर माऊली. मग असं कसं काय तुम्ही पण ऐका. मुद्दा आपला चालला होता ऐका नाही कधीच नाही. त्याप्रमाणे तुम्ही संसारात राहा कायम समाधानी व्हाल. आणि हा जो परिसर ना महाराज मास्तर बाबांच्या पदस्पर्शाने पुणे करेला हा परिसर. जगद्गुरु तुकोबाराय कोणी पाहिले नाही पण तुम्ही भाग्यवान माणसं आहेत. तुम्ही पाहिलेत तुकाराम बाबा जेऊरकरांच्या ऐकणे रूपाने पाहिले. महाराज मला गैवरून आलं सांगताना अक्षरशः माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं मागच्या वर्षी 10 एप्रिलला. माझी लई इच्छा होती तुकाराम बाबा आपल्या घरी आले पाहिजे. तुकाराम बाबा आले म्हणजे संत जगद्गुरु तुकोबाच आपल्या घरी आले असं माझा समज. आपण तारीखच भेटना. मी टेन्शन मध्ये आलो. काही करा कीर्तन यांचं झालं पाहिजे. 6 ते 8 करतो, 9 ते 11ला परत कुठेतरी जा. पण निळूभाऊला म्हटलं तुम्ही आनाच बाबाला. आले बाबा आले. कीर्तन झालं. निश्चिंत झालो मी. याच्यानंतर देऊची वारी घडली काय आणि नाही घडली काय हा माझ्या मनाचा भाव तयार झाला. विठाल विठाल. वाक्य लिहून ठेवा तुम्हाला आठवण येईल आपली काही वर्षात. तुकाराम बाबा आहेत तोपर्यंत फायदा करून घ्या. सगळी माणसं बाबा आहेत तोपर्यंत फायदा करा. गेल्यानंतर त्यांचे शब्द ऐकायला भेटायचे नाही. युट्यूब ऐका ना. युट्यूबला तुम्हाला भेटेल ऐकायला ते फक्त चित्र पाहायला भेटेल पण साक्षात बाबा तुम्हाला कधी दिसणार नाही. पुन्हा एकदा ऐका नाही. आहे तोपर्यंत फायदा घ्या. जवळ जा. विठाल विठाल. आपला हा चालला होता की आयुष्यात राहत असताना 12 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा. संपलंय माझं कीर्तन. 12व्या गोष्टीला 12 वाजलेले असतील. किती वाजले? 11:15. 12व्या गोष्टीला 12 वाजलेले असतील. ऐका पहिला मुद्दा समाधानी राहायचं ना आवारे आणि आवाऱ्यांची पाहुणे. ऐका पहिली गोष्ट कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. हत्या कधी कोणाची करायची नाही. वैर कधी कोणाची ठेवायचं नाही. परमेश्वराचं भजन करायचं. मरण डोळ्यापुढे ठेवायचं. 6वी गोष्ट हसत जा, आनंदी राहा, समाधान राहा. 7वी गोष्ट कधीच कोणाला कमी समजायचं नाही. आहे का नाही. 8वी गोष्ट श्रीमंतीचा कधीच गर्व होऊन द्यायचा नाही. 9वी गोष्ट विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. 10वी गोष्ट सौंदर्याचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. 11वी गोष्ट गोरगरिबांना अनाथ पोरांना सहकार्य करायचं. आणि 12वी गोष्ट ज्यांचे कोणाचे आई वडील या जगात नसतील त्यांच्या नावाने झाडं लावायचे. मेल्यानंतर सुद्धा झाडाच्या रूपाने आपले आई वडील आपल्या सोबत राहतील आणि आयुष्यभर प्रेमाची सुखाची सावली देत राहतील. आहे का नाही. मथुरपाड्याचे पोलीस पाटील इथं उभे आहेत माझ्यासमोर. पोलीस पाटील तुम्हाला माझं सांगणं इथून पुढे सरपंच कुठे बाहेर गेलेले. हा ठीक आहे पण पाटील आहेत ना. सरपंच नसले की पाटील सरपंच. पाटील तुमच्या गावात जर कोणी इथून पुढे कोणी वारलं तर त्यांची राख नदीत टाकायची नाही. मग घरी घेऊन यायची. आपल्या वडिलांची किंवा आईची राख घरी घेऊन यायची. ती नदीत नेऊन टाकायची नाही. गंगेत टाकायची नाही. आपल्या शेतात घेऊन जायची. 2 खड्डे खांदायचे. त्या खड्ड्यात ती राख टाकायची आणि त्यांच्या नावाने 2 झाडं लावायची. आई जर कोणाची वारली तर आईच्या नावाने आंबा लावायचा. वडील जर कोणाचे वारले असेल तर वडिलांच्या नावाने वडाचं झाड लावा. तुम्ही लावा उद्याच. आज पाहुणे तुमच्याकडं. उद्या किंवा परवा वडाचं झाड घेऊन या. 4 भाऊ. ठीक आहे का? 4 तिघ भाऊ एकाच ठिकाणी राहतात का? हा ठीक आहे. इथं एक वडाचं झाड लावा. इथं या जागेवर. वडाच्या झाडाला 1000 वर्षाचं आयुष्य आहे. तात्या बाबा 1000 वर्षाचं. तुमचे बाबा या गावातून जरी गेले मथुरपाड्यातून वडाच्या झाडाच्या रूपाने 1000 वर्ष ते तुमच्या जवळ उभे राहतील आणि प्रेमाची सावली तुम्हाला देता येईल. तुम्हाला एवढं आयुष्य नाही 1000 वर्षाचं काही नाहीये.
जेव्हा कधी उन्हाळा कडक तापेल, जेव्हा कधी लोक त्या झाडाखाली येऊन बसतील, तेव्हा सहज बोलतील, बापरे काय ऊन लागतंय, अरे हे झाड जर नसतं तर किती वाईट दिवस आला असता. मुरलीधर बाबाच्या नावाने लावले. वेळोवेळी बाबाची आठवण होईल. जेव्हा नवीन पोरी मथुरपाड्यात लग्न करून येतील आणि जुन्या बाया जेव्हा त्यांना वट पौर्णिमेच्या दिवशी वड पुजायला नेतील, तेव्हा सांगतील, अगं आपल्या गावात वड होता पण लांब होता. मग ताई हा कोणता वड? हा ते मुरलीधर बाबा वारलेत ना रे, त्यांच्या मुलांनी लावलेले हे झाड आहे. वेळोवेळी नवीन पोरीनं सुद्धा बाबा माहिती होतील. वडाच्या झाडाचं नक्की लावा. विठ्ठल विठ्ठल. आईच्या नावाने आंबा का लावायचा? सगळ्या बाया माझ्याकडे बा, तुमच्याशी बोलायचं मला. इकडे बा. जर तुम्ही कधी आई माहेरला कधी गेल्या 2 दिवस आणि 2 दिवस राहिल्या आणि 3ऱ्या दिवशी जर परत तुम्ही यायला निघाल्या, तर खरं सांगा, खोटं बोलायचं नाही, तुमची आई तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवते का? पाठवते? मागच्या बायांना सावताराई काय रिकाम्या हाताने पाठवते काय तुमची? अजिबात नाही. इकडे बा. 2 दिवस जर तुम्ही आईकडे थांबल्या, 3ऱ्या दिवशी जर यायला निघाल्या ना, तर तुमच्या आईला झोप येत नाही. 2ऱ्या दिवशी संध्याकाळी तिला झोप येत नाही, तुमच्या वडिलांना झोप येत नाही. त्यांना उभं वारं सुटते. म्हणजे माझी पोरगी आता उद्या जाणार आहे, हिच्या पिशवीत मी आता आम्ही काय 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 घालू? त्याला टेन्शन येतं, काय काय घालू आता हिच्या पिशवीत मी? माझा आखा बांगला हिच्या पिशवीत घालू काय? आईची माया वेडी, वडिलांची माया वेडी. बरं काही पण टाकी ती, काही बी काहीही टाकते आई. पोरीच्या पिशवीत काही पण टाकते. कवठ, बोर, लिंबू. तुमच्या घरी लिंबू नाही काय? पण आईची माया वेडी. बिस्किटचा पुडा काय लहान आहे का तुम्ही? पण आईची माया वेडी. आता जा बरं सगळ्या, आता जा ना, 1-2 दिवस जा, हिवाळा चालू आहे आता, जा बरं मेथीचे लाडू. बरं पिशवी कधी भरती माहिती का महाराज? अंधारात, कोणी पाहू नये म्हणून. आणि पुढचं वाक्य आहे का? तुमची आई जर पिशवी भरीत असली, खोटं बोलायचं नाही, खरं सांगा, तुमची आई जर पिशवी भरीत असली सगळ्या बाया, आणि तुम्ही जर तुमच्या आई तुम्ही जर पाहिलं, तुम्ही जर तिथं गेल्या आईजवळ तुमच्या, आणि तुम्ही जर आईला म्हणले, आई अगं एवढं काला देती, माझ्या घरी आहे, इथं राहू दे पोरांना, तेव्हा कोणाला ऐकू जाणार नाही एवढ्या आवाजात आई काय म्हणती? नाही होय, इकडे कोली कुत्रीच का ते, म्हणजे आम्ही म्हातारे बाय, आम्ही कोली कुत्री काय? पण आईचं कोली कुत्रे म्हणण्यात काय आहे? प्रेम आहे, जिव्हाळा आहे. वाहे माऊलीचे चित्त. पण बऱ्याच बायांच्या पिशव्या पाटील आई वडील वारल्यापासून रिकामे येतात. याचा अर्थ भाऊ वाईट आहे असं नाही, भाऊजाई वाईट आहे असं पण नाही. मग भाऊजाईच्या पाठीमागं पोरांची गडबड आहे, पोराबाळांची, आणि भावाच्या पाठीमागं कामाची गडबड आहे, त्याच्यामुळे कोणी पिशवी भरीत नाही. आई गेली, वडील वारले, माय मिली बाप मिला, हे माय मिली बाप मिला. आता कोण नाही राहिलं? आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू, नको मजशी आवेरू. हा जनाबाईचा आहे का नाही? आई वडील वारले, ती पांडुरंगाला म्हणली, माय मेली बाप मेला. सगळ्या बाया, तुमची आई जर या जगात नसेल तर आईच्या नावाने आंबा लावा. आंबा का लावायचा? इकडे बा सगळ्या. जशी तुमची आई तुम्हाला पिशवी भरून देत होती की नाही, तसं ते झाड त्या झाडाची फळं तुम्हाला देईल, तुमचं पोट भरेल. जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती की नाही, तसं ते झाड तुम्हाला सांगेल, हे बाळा, हे बाई, इकडे लय ऊन झालंय, माझ्या सावलीत बस, ऊन कमी झालं म्हणजे तुझं काम कर. आणि मेल्यानंतर सुद्धा झाडाच्या रूपाने ते तुमच्या सोबत राहतील आणि आयुष्यभर प्रेमाची आणि सुखाची सावली तुम्हाला देत राहतील. हा संदेश जर तुम्हाला चांगला वाटला तर एकमेकांना सांगत जा. गेलेले आईबाप झाडाच्या रूपाने तुमच्या सोबत राहतील. विठ्ठल विठ्ठल. पुढचा मुद्दा ऐकून ठेवा. श्रीमंतीचा कधीच गर्व नाही होऊन द्यायचा. समाधान राहायचं असेल तर कधीच श्रीमंतीचा गर्व नाही होऊन द्यायचं. माझ्याकडे बा थोडं राहिलं आपलं. श्रीमंतीचं गर्व म्हणजे काय? आपल्यापेक्षा लई लोक श्रीमंत या जगात का नाहीये? तुम्ही काहीतरी म्हणता ना, हा नाही जाऊ निघून काहीतरी म्हणा तुम्ही. आपल्यापेक्षा लोक श्रीमंत आहेत का नाही या जगात? आहेत. तुम्ही जर आता बोलल्या नाही
पण तुम्ही जर बोलले नाही तर मी तुम्हाला काहीच करणार नाही. फक्त बोला बोला. आहे का नाही? पहिलं वाटलं काय म्हणतो कोणा आहे का नाही? ऐकून ठेवा इकडे बा. आयुष्यात समाधानी राहायचं असेल तर आपल्यापेक्षा लय लोक श्रीमंत आहेत महाराज का नाही? यावर हो इकडे बा. पैशाने सगळं मिळत नाही दादा. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर नाही काढता येत. काय येतं काढता? आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये एक गाव आहे मोह, त्या चिंचोली जवळ. मोह गावाचं नाव मोह. मोहाची नाही मोह. मोह मोह. त्या मोहला प्रवचन होतं माझं दशकरेचं. आणि तिथं गेलो आणि त्यांना म्हणलं कोण वारलंय त्यांच्या नावं लिहून द्या. ते एक जण पळत आलं बाबा मला मग 10 पेन घ्या तुम्हीच लिहा. बरं त्यानं तो पेन मला दिला भाऊ. तो पेन मला लय आवडला. इतका भारी पेन होता तो, मला लयच आवडला तो पेन. त्याला म्हटलं तुमचा पेन लय भारी हो. तो मला म्हणतो तुम्ही किंमत नाही विचारली. गुरमी म्हटलं केवढ्याच आहे म्हणे 300. 300 हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा म्हणलं मग तुम्ही लिहा नाव. माझं अक्षर चांगलं नाही तुम्हीच लिहा. मग तो काल इथं लावायला ठेवले फक्त असं. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगलं अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येत नाही. पैशाने मंदिर बांधता येतं. या शनी मंदिर बांधले. पैशाने मंदिर बांधता येतं. पैशाने देव सुद्धा विकत आणता येतो. हो येतो आणता. कसं काय? आणता येतो पैशाने, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने पुस्तकं विकत घ्याल, त्याच्यातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. पैशाने वडापाव खाल, पैसा खाता का? आई पैसा खाती का? लय भूक लागले 100 रुपये खाली अंडेकर दिले आज झालं? अजिबात नाही. पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमची पावलं झिजवावी लागतील. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका. भेटलो तुम्हाला हसू येईल नाही, पण सांगतो गर्व केला का माती होते. गर्वाचे घर कुठं असतात? आपलं खाली 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 मला वाटतं वर खाली असतात. तुम्ही पहा एकेकाळी तुम्हाला मी आठवण करून देतो. फक्त कार्यक्रम झाल्यावर माझ्याकडे येऊ नका. मी कार्यक्रम झाल्यावर अर्धा तास इथं आहे, माझ्यापर्यंत येऊ नका ते प्रश्न घेऊन. तुम्हाला सांगतो बघा, एकेकाळी जे लोक लय श्रीमंत होते दादा, त्यांचे सगळं असून खायची वांदे येत. आज बघा तुमच्या डोळ्या पुढे आले पण असतील. इतका पैसा बाबा त्यांच्या कथावा, इतका पैसा, पण आज सगळं असून त्यांची खायची वांदे आहेत की नाही? तुम्हाला आठवण करून देऊ का? हे बघा ते काय करायचे साऊंडवाले भाऊ, त्यांच्या कथावर खूप पैसा. ते काय करायचे? गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पुरींना, त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या पोरांना वावरात कामाला बोलवायचे. डाळिंब खोडायली, कांदे निंदाले, कांदे लावायले, कांदे भरायले, कांदे ऐकडे कांदे निंदाले, कांदे भरायले किंवा कांदे काढाले. रोजानं पैसे, रोजानं. आणि पैसे द्यायचे जीवावर आले का अर्जुनराव? कानाला ऐकवत नाही अशी घाण घाण शब्द बोलून काढून द्यायचो. त्या गरिबांचा शाप लागला. यांची खायची वांदी झाली. आहेत की नाही अशी माणसं? आणि पुढे ऐका ना, जे बिचारे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती बाबा, त्यांनी भले भले बंगले बांधले हो. 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या, 4 व्हीलर. आणि या त्यांना हात करते चंदनपुरी पर्यंत घेऊन मला पायी पायी ये. काय घेतो चंदनपुरी पर्यंत? तुला नाही, तुला इगो होता. या आता पायी पायी. वेळ प्रत्येकाची येते आवरे आणि आवाऱ्यांचे पाहुणे. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. एक वाक्य, वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. माझी उलटी पालटी कळते की नाही तुम्हाला? का उदाहरण देऊ? ऐका. आपल्या आवाऱ्यांची एखादी मुलगी, उदाहरण चालले नाही तर म्हणजे कोणाची घरची, ऐका. आपल्या आवाऱ्यांची एखादी मुलगी, नीट ऐका नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुंतून. काय काय तेवढ्यासाठी जेल राजे महाराज. तुम्ही आता ना, आता योगेशराव परीक्षाच घ्या उद्या. फक्त विचारायचं आता यांचे तोंड पाहून घ्या सगळ्यांचे, आणि यांच्यापैकी तुम्ही उद्या कोणाला विचारायचं काल कीर्तन कसं काय झालं? हा बरं झालं. अरे तू काय गुरु आहे का आमचा? बरं काय चांगलं म्हण ना. बरं काय ते तात्या महाराज आले होते हो, अर्जुन महाराज आले होते, हा ना, स्वप्नील महाराज आले होते, ते लय भारी हार्मोनियम वाजवायचे. हा बरे. अरे का त्यांनी क्लास लावले तुमच्याकडे? बरे काय चांगलं म्हणा ना. त्याच्यामुळे बारके नाही का? नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुंतून. हा ना, ऐका इकडे बा सगळे माणसं. आपल्या मुद्दा काय चाललाय? वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. आपल्या आवाऱ्यांची एखादी मुलगी लग्नाच्या वयात आली,
तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलते एक मुलगी आपली, शिक्षणामुळे हिचं लग्न लावलं. आतापर्यंत शिक्षण चाललं होतं, शिक्षणामुळे लग्न लावलं. आता शिक्षणही झालंय आणि तुळशीचं लग्न झालंय. आता 5-7 दिवस 10-12 दिवस झाले. आता लग्नाच्या वयात ही पोरगी आपली, चांगला पोरगा शोधू, दोघं एकमेकांना जीव लावतील असा एखादा चांगला पोरगा शोधू आणि दोघांचं लग्न लावून देऊ. म्हणून इकडे बा, म्हणून त्या पुरीच्या वडिलांनी 2025 मध्ये त्या पुरीसाठी नवरदेव पाहायला सुरुवात केली. पण आल्यावर काही तर बघा, पण त्या पुरीच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल का या पुरीचं लग्न 2027 मधल्या मार्च मध्ये होणार आहे, तर त्या पुरीच्या वडिलांनी 25 आणि 26 मध्ये किती पोरं पाहू द्या, ते लग्नच जमणार नाही. काही ना काही अडचण येणार. देवकी येईल, नाडी येईल, गोत्री येईल, एखाद्या भाऊबंद आडवं येईल, आवर येईल. तुमच्याकडे आहे का ते भाऊबंद आडवं येणे? आहे का? आहे ना? नाही, माझ्या तोंडात पा तुम्हाला करून दाखवतो. थोडीशी गंमत आपली. भाऊबंद आडवं येणे म्हणजे काय? समजा आवाऱ्यांच्या इथं आवारे भरपूर आहे ना, एकच का? दुसरं कमान कर. समजा कमानकरांच्या पुरीला पाहायला पाहुणे आले. आपलं उदाहरण चाललंय ना, कुठं आपण काही कोणाला जाणून बुजून बोलतोय. समजा कमानकरांच्या पुरीला पाहुणे आले, आमच्या आडनावाच्या भावकीतल्या. पाहुण्यांनी पोरगी पाहिली, पोरगी लयच आवडली पाहुण्यांना. जे पाहायला आलते ना ते एकमेकांना म्हणायचे, काय पोरगी एक नंबर, आपला पोरगा हिच्या सारखाच आहे. अरे पोरी ते काही कमी नाही, पोरगा काही कमी नाही, एक नंबर रे, जोडा एक नंबर. जागेवर रिप्लाय दिला, पोरगी पसंत आहे आम्हाला, आम्हाला पोरगी पसंत आहे. अहो जागेवर रिप्लाय केला यांनी, पोरगी पसंत आहे. पाहुण्यांनी चहा पिले, गावाच्या बाहेर निघाले. तेवढ्यात त्या पोरीच्या वाड्यातलाच एकदम भाऊबंद कमान करते पाहुण्यांना भेटला. आणि कसं करतो माझ्याकडे पाना, नमस्कार नमस्कार, कुठले पाहुणे? आम्ही कोपरगाव. हा कोपरगाव. कुठं आलते? बँडाळीला. कोणाकडं? कमान कर. कोणचे? ते आमकी. कशाला? अहो त्यांची पोरगी आमच्या पोरला पाहिली, तिथं मोडलं. याला म्हणायचं भाऊबंद. खरं आहे का खोटं? किंवा तिला तो पोरगा आवडेल, त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी फिसकडी होणार, ते लग्न जमणार नाही. पण 2025 आणि 26 संपलं. इकडे बा, 25 आणि 26 संपलं आणि 27 साल उजाडलं. आणि 27चा जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का कमानकरांच्या जवळचा एखादा पाहुणा येणार आणि त्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. पुरावे त्याला, माझ्याकडे पुरावे. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावीन. ठरलेली वेळ आल्याशिवाय माणसं आहे का नाही, माणूस मोठा होत नाही. मला ना महाराज, तात्या महाराज, त्या गाड्यांवरचा वाक्य वाचायचा लय नाद आहे. ते आपल्या पुढे गाडी राहते बघ काही रोडला, मला लय नाद येते वाक्य वाचायचा. इतकी भारी वाक्य राहते भाऊ, बरं का आवरे. लय हसू येतं, कधी असं वाटतं आपण कान पडताना घ्या. असे काही वाक्य राहतात. काही असं वाटतं आत्महत्याच करावं हे वाक्य वाचून. लय खतरनाक वाक्य राहते. काही वाक्य पाना कशी राहतात. भरली का चालली, वाक्य भरली का चालली. मथुर पाड्याची वाघीण गाडीवर पाठी मागून. वाक्य सांभाळ लक्ष्मी धनी कुंकुवाचा, थांब लक्ष्मी कुंकू लावते. आहे का नाही? अजून काय लय भारी हो. आहे का नाही? लाखो दिलांची धडकन आणि छोटा हत्ती, लाखो दिलांची धडकन. ऐका, असंच एक वाक्य मी वाचलं होतं. सगळ्या बाया आणि माणसं, तुम्हाला मी विचारतो, दुपारी 4 वाजता कोणी चांदण्या पाहिलंय का तुमच्यामध्ये? दुपारी 4 वाजता तुम्ही चांदण्या पाहिलंय का कोणी? नाही, मी पाहिलंय. चांदण्या नाही, चांदण्यांचा थवात पाहिला होता मी. रात्री नाही का चांदण्या पाहतो आपण, त्या चांदण्या मी दुपारी 4 वाजता पाहिले. कसे काय? इकडे बा, पुण्यात लोगावला कीर्तन होतं तात्या महाराज माझं बाबा. आणि ते चाकणचा जो चौक आहे बघा, चाकण तो आंबेठाण चौक, तर नाही का तळेगाव रोड गेला म्हणजे देऊला, इकडे शिक्रापूर, इकडे नाशिक, इकडे पुणे. त्या चौकात मी उभा होतो, सिग्नल पडला होता आणि माझ्या पुढे एक गाडी होती आणि त्या गाडीवर असं वाक्य होतं. ते वाक्य वाचून मला 4 वाजता चांदण्या दिसले हो. हा ना, ते वाक्य असं होतं दादा, भाऊशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं. भाऊचे लाकडं नाही, भाऊशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं. मी मनाच्या मनात म्हणलं काय वस्तू बसेल असेल या गाडीमध्ये.
म्हणून ते असं वाक्य लिहून आहे का नाही. असं मला तुम्हाला एका सांगायचं, एवढं फिरून का आणलं. आता एक वाक्य मला तुम्हाला सांगायचं, ते वाक्य तुम्ही वाचले, तुम्ही पण वाचले. ते वाक्य असं आहे, नशिबापेक्षा जास्त वेळेच्या आधी कोणालाही काहीच मिळत नाही. वेळ येऊ द्या, प्रत्येकाची वेळ येणार आहे. विडल विडल. श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. चला पुढचं वाक्य आहे का, विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. विद्वत्ता, विद्वत्ता म्हणजे काय सुटलं काय. अरे 11:30 वाजल्या तशी ऐका. विद्वत्तेचा गर्व नाही होऊन द्यायचा. विद्वत्तेचा गर्व म्हणजे काय, इकडे बा. आपल्यापेक्षा विद्वान लोक, पंडित लोक, ज्ञानी लोक, हुशार लोक या जगात राहतात. काय कोणाला कमी समजायचं. इकडे बा, एवढी वांगी वांगी हे बाई ताईची मांडी बसली पाहिजे. ते बा 2 आता उठून गेली, काही तिकडे खेळा ते हा ना. एवढलेच वांगी या बाई बसली पाहिजे. एवढलेच वांगी यांच्यापेक्षा वांग मोठं राहते. या बाई उभे टाळे घेऊन एवढलीची मारा यांच्यापेक्षा वांग मोठं राहते. पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करतात हे. आणि वरून बाबाला म्हणते, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. आता यांच्या पुढे आपली विद्वत्ता न्यायची कुठं सांगा बरं. शास्त्र असं सांगतो, महिला मंडळी, स्त्रीला ज्या दिवशी दिवस थांबतात त्या दिवसापासून ती बाळंत होत नाही तोपर्यंत तिच्या गर्भावर जसे जसे संस्कार होतात तसे तसे बाळ जन्माला येत असतात. मग ही बाळं जर एवढ्या लहान वयात एवढे हुशार आहे तर यांच्या आयांनी संस्कार सुद्धा तेवढे चांगले केलेत, म्हणूनच ही बाळं हुशार आहेत. काय कोणाला कमी समजायचं. आता हे तात्या महाराज आहेत, बापू महाराज आहे, पाठीमागं माऊली उभे आहेत, हे बरेचसे सगळीच मंडळी आहेत. तुम्ही आता सगळे बाबांच्या परंपरेतली माणसं आहेत, तुकाराम बाबांच्या. कोण कमी आहे तुमच्यामध्ये, पण गपचित बसले आहेत, गपचित उभे आहेत, टाळ घेऊन. कीर्तनकार आहेत पण गप उभे आहेत. एखादा म्हणला आता हे मी कीर्तनकार आहे, मी काय टाळ घेऊ, पण शांत उभे आहेत, गपचित उभे आहेत. कुठला गर्व नाही, निराभिमानीपणा अजिबात नाही. मी रोज माझ्या म्हणजे फेटा बांधताना माझ्या एक गोष्ट मनाला सांगत असतो. शनिदेवाला स्मरून सांगतो, समोर आहे म्हणून शनिदेवाला स्मरून सांगतो. तुम्हाला सांगू, मी रोज फेटा बांधताना एक गोष्ट माझ्या मनाला सांगत असतो, महाराज तुम्ही आता कीर्तन करणार आहे, पण ध्यानात ठेवा तुमच्या पुढे जेवढे बसलेत ना हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत. हे ध्यानात ठेवून तुम्ही कीर्तन करायचं, असं मी रोज माझ्या मनाला सांगत असतो. महाराज काय सांगतो. नाही तर आपल्या काही लोकांचा असा समज दादा, आताची जी काही पिढी आहे त्यांचा असा समज दादा, त्यांच्यामध्ये 50% लोकांचा असा समज आहे की आपल्या पुढे जेवढे बसलेले असतात ते सारे याडपटच बसलेले असतात. याडपट, ते याडपट जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळलं याडपट कधी असतात. काय कोणाला कमी समजायचं, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. विद्वत्तेच हो. इकडे बा ना, एवढी चिमणी होती, एवढी चिमणी एवढ्या बाबाला भारी पडली होती. कोण, संत मुक्ताबाई. काय कोणाला कमी समजायचं, कधीच नाही. आणि पुढचं वाक्य, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. सौंदर्याचा गर्व म्हणजे काय, आपल्यापेक्षा भारी दिसणारी लोक या जगात आहेत. काय आपल्या सौंदर्यामध्ये, इकडे बा ना, उगाच पावडर मदत करते रोज म्हणून बरं चाललंय. नाही ना, 2 दिवस अंगाला साबण लावू नका, 2 दिवस पावडर लावू नका, 2 दिवस दात घसू नका, कुत्रा सुद्धा पळून जाईल. कोण आहे काय कोणाला सौंदर्याचा. इकडे बा, माणसाचा रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली आपल्याला देणगी आहे. खचून जायचं नाही, माझी बायको एवढी गोरी आहे मी सावळा आहे असं का, अजिबात नाही. मी गोरी आहे आणि ते सावळे असं का देवाने केलं आमचं, असं काहीच नाही म्हणायचं. उलट इकडे बा, सगळे माणसं लय गोरा आहे मग चांगलं आहे हे चुकीचं आहे. दिसतं तसं नसतं. हे बघा, माणसाच्या रंगावरून कधी जायचं नाही. तो जाडा आहे किंवा बारीक आहे, उंच आहे किंवा ठेंगणा आहे, काळा आहे किंवा गोरा आहे, यावरून त्याला चांगलं ठरवायचं नाही. तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून त्याचं सौंदर्य ठरवायचं असतं. नाहीतरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. काही ना कळलं, काही ना उद्या कळलं, नाही कळलं तेच बरं झालं. त्याला सुद्धा 5G लागतं दादा. या अजून 2G मध्येच बसली अशीच पाहू राहिली. काही काय 5G लागते, 5G आता 5G तुम्ही अजून. एका जणाने कीर्तन संपल्यावर युट्यूबवाले दादा 8 दिवसांनी मला फोन केला. कीर्तन झाल्यावर 8 दिवसानं कुठून तरी नंबर घेतला आणि मला फोन केला. कृष्णा महाराज आहे का म्हणलं. हा 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 कोण आहे तुम्ही, काय झालं तुम्हाला. ते म्हणे त्या दिवशी तुम्ही जोक केला तुम्हाला आता कळला. मग त्या दिवशी काय बिड्या पेत होतं, काय काय तंबाखू म्हणत होता, काय करीत काय. अरे नाही, कधीच सौंदर्याचा गर्व होऊन द्यायचा नाही. पुढचं वाक्य, या जगात देव दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. कशावरून, ऐका सगळी सावध राहा तुम्ही आणि तुम्ही सगळ्या. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्या दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे.
वाढवी श्रीपती सवेदोनी वाढवी श्रीपती वाढवी श्रीपती वाढवी श्रीपती कोणे केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी वाढवी श्रीपती सवेदोनी कोणे केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी वाढवी श्रीपती ऐका नाही अहो स्त्रीला आई आई तुम्हाला मध्ये घालून सगळ्या बायांना आणि सगळ्या माणसाला प्रश्न विचारतो. विज्ञान स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नाही, पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. खरे का खोटे आई? अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. इकडे बा, देव दिसत नाही पण देव आहे. कशावरून? सायन्स इतकं पुढे गेलंय म्हणजे विज्ञान. तुमच्या कोणाचा हात मोडला ना तर डुप्लिकेट हात मिळतो असे शोध लावले शास्त्रज्ञांनी विज्ञानाने. तुमच्या कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो. कोणाचा मेंदूला काय झालं तर 2-2 महिने मेंदू बाजूला काढून ठेवता येतो. तुमचं लिव्हर सुद्धा बदलता येतं असे विज्ञानाने शोध लावले, शास्त्रज्ञांनी शोध लावले. तुमचा डोळा गेला ना डोळा तर दुसरा डोळा मिळतो. कोणाच्या वाल खराब झाला तर गॅरंटीचा वाल मिळतो. कोणाचे दात आखे पडले तर परत सगळे दात मिळतात. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावले. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. रोज देवाची उपासना करायची. काही काही लोक देवाला मानती नाही. का बरं मानती नाही माहिती का? ते देवावरती नाराज आहे की बा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही बा, म्हणून ते देवाला मानती नाही. ध्यानात ठेवा, देव दिसत नाही पण देव आहे. भक्ती म्हणजे काय? आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या अहंकाराची सूज कायमची घालवण्यासाठी जी केली जाते तिचं नाव भक्ती आहे. देखाऊ भक्ती करायची नाही. आता आज वार कोणता आहे? मंगळवार. उद्या बुधवार आहे. उद्या चंपाषष्ठी. उद्या स्टेटस पहा तुम्ही लोकांचे. दिवसभर खंडोबा राहील. उद्या दिवसभर स्टेटसला खंडोबा. संध्याकाळी 6 वाजता खंडोबा झोपायला निघून जाणार. गुरुवारी 3 जण राहणार. 3 जण कोण कोण? स्वामी समर्थ, दत्तात्रय आणि साईबाबा. त्यांच्या चौथा येत नाही, त्यांच्या लगेच भांडणं होतात. ते 3 संध्याकाळी 6ला झोपायला निघून जाणार. 3 बी ते डायरेक्ट पुढच्या गुरुवारी जाणार. मग शनिवारी 2 जण राहतात स्टेटसला. कोण कोण? हे बाबा शनिदेव आणि मारुती. त्यांच्या 3रा येत नाही. का बरं? शनी लगेच वक्री होतो आणि मारुती गदा घेऊन धावतो आणि रविवारी पुन्हा दिवसभर खंडोबा. अशी भक्ती असती काय? ही देखाव आहे. शिवाजी महाराजांची जयंती आली का मोकार फोटो स्टेटस, ते घराला झेंडा, गाडीला झेंडा लावू नका. या मताचं मी अजिबात नाही. एवढा हलकट काळजाचं नाही मी. एवढे फालतू विचार नाही. पॉझिटिव्ह राहतो मी कायम. ऐका, झेंडा लावू नये या मताचं मी अजिबात नाही. ते धर्माचं प्रतीक आहे, ते सांभाळलं पाहिजे. पण स्टेटसला शिवाजी महाराज, डीपीला शिवाजी महाराज, त्या हातावर नाव लिहिणार होय हिंदूच. मग आता कोण आहे तुम्ही? त्या दिवशी तुम्ही हिंदू, मग आता कोण आहेत? त्या गाडीवर पाठीमागून लिहिणार राजे पुन्हा जन्माला या. काला या? अजिबात येऊ नका. राजे हे गावामध्ये फळ्या पाडणारे, गावात राजकारण करणारे, आया बहिणींना त्रास देणारे, यांचे लफडे मिटवण्यात तुमचं आयुष्य निघून जाईल. तुमचा अपमान होईल. राजे तुम्ही जन्माला येऊ नका. ठीक आहे? शिवाजी महाराजांची जयंती आली का डीपीला फोटो स्टेटस, हा फक्त देखावा आहे. ध्यानात ठेवा. तुमची लई शिवाजी महाराजांना भावना आहे ना, तुमच्या हृदयात शिवाजी महाराजांना जागा द्या, तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांचे भक्त होतात. ठीक आहे? लोकांना दाखवायचं स्टेटस फोटो. हे काय करता दाखवायचं? अहो लय मारत पाखंडी लोक या जगात. तुम्ही पहा, हे मला फार संताप या गोष्टीचा. हे उद्योगच करीत नाही. माझ्या स्टेटसला कवा देवाचा फोटो राहत नाही. म्हणजे नास्तिक आहे असं नाही. लोकांना काल दाखवायचं? तुमच्या मनात ठेवा ना देव. लोकांना काल दाखवायचं कुठल्या गोष्टी? हे देखाव परमार्थ कधी करायचं नाही. आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या अहंकाराची सूज कायमची उतरवण्यासाठी करायची ती भक्ती. अहो काहींच्या गळ्यात माळी नाही, माळी, कपडाला गंध नाही, पण त्यांच्यासारखी पारमार्थिक कोण नाही. ध्यानात ठेवा. काहींच्या गळ्यात अशा माळी बाबा दुमती करून जर म्हशीला हाणली तर मग जाग्यावर मरण. अशा माळीत काय काहींच्या गळ्यात. पण रात्री भजन करतात आणि दिवसभर बांधावर उभे राहून भावमदांना शिव्या घालतात. काय भजनाचा उपयोग आहे त्या माळीचा? कायच्या करता लोकांना दाखवायचं? हे अजिबात लोकांना दाखवायचं नाही. पण 100% माळकऱ्यांमधले 25% माळकरी सत्य आहेत.
बाकी फक्त देखाव परमार्थ हे लोकांना कधी करायचं नाही. अंतकरणातला अहंकार जाण्यासाठी करायची ती भक्ती. विठ्ठल विठ्ठल. देवाला भेटण्यासाठी माळ घातलीच पाहिजे, पण जर माळ नाही घातली तर देव मिळत नाही का? मिळतो ना. मग त्यासाठी काय करायचं? सोपा उपाय. लांडी लबाडी कोणाची करायची नाही, कोणाचे पैसे बुडवायचे नाही, कोणाला शिव्या द्यायचे नाही, कोणाचा अपमान करायचं नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाबद्दल तिरस्कार करायचं नाही, सगळ्यांबद्दल आदर आपुलकी ठेवायची. झालं ना, देव भेटला ना तुम्हाला. दुसरं काय करायचं? बाहेरून जर तुम्ही निर्मळ झाले तर देव तुम्हाला देवाकडे जावं लागेल, आणि आतून निर्मळ झाले तर देव तुमच्या घरात येईल. येऊनी गोपाळ राहित येते. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ. शबरी आतून निर्मळ झाली, देव तिच्या कोट्यात आला. पुतना बाहेरून निर्मळ झाली, ती देवाला मारायला गेली. हे असंच आहे, नाही का नाही? कधीच नाही करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐकून ठेवा, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई. असावे संसारी, याच्याबद्दल चाललंय. टाइमपास नाही मुद्दा. 15 मिनिटं आपले बाकी. ताट बसा, सगळे ताट बसा. काय आणत का थंड बिंड? कल्लशी विषय काय ताक. 15 मिनिटं ऐका. झालंय आपलं. थोडं राहिलं. इकडे बा. 3 वाक्य आपले राहिले. 3 वाक्य झाले की कीर्तन थांबवायचं. पहिला मुद्दा असा आहे मंडळी, कधीच कोणाचं वैर ठेवायचं नाही. का बरं? हे कलियुग आहे. कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. माझ्याकडे बा, मी इकडे. कधीच कोणाची वैर ठेवायचं नाही. हे कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. जे नीच वागतात, नास्तिक वागतात, त्यांचा सन्मान चालू आहे, आणि जे चांगलं वागतात त्यांना लई त्रास आहे. इकडे बाजूला ठेवा. आपलं वाटोळं करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागं खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारी बाहेरची माणसं नसतात, आपल्या घरातलीच माणसं असतात. आपली भाऊबंद दुसरी कोण? त्याच्यामुळे लई जवळ राहायचं नाही आणि लई लांब कोणाच्या राहायचं नाही. लई जवळ जाल तर लई रडाल, आणि लई लांब राहाल तर कायमचे वाईट पडाल. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं काय बाहेरची होते काय? त्यांच्या घरातलेच 3 जण होते. त्यांच्या बायकोचे 2 भाऊ, गणोजी आणि कान्होजी, आणि त्यांची सावत्र आई, तिघांनी मिळून संभाजी महाराजांचा घात केला होता. काय बोलायचं? गाढवाला तुम्ही किती जीव लावा तो लातच मारतो, कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा तो चावतोच. तसे आपल्या आजूबाजूला सुद्धा असे काही माणसं दादा, त्यांना तुम्ही किती सांभाळा, किती जीव लावा, ते लायकीच दाखवतात. यांच्यापेक्षा विंचू परवडला. तुकोबाराय म्हटले, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नांगीत विषय. इकडे म्हणा, पण विंचवाची नांगी जर कापली तर विंचू हबप आहे. हबप विंचू महाराज. पण दुर्जनाच्या नसा नसात विषय. दुर्जनाची ऐका नाही, त्याच्या नसा नसात त्याच्या यांच्यापासून लांब राहा. कधीच लई जवळ कोणात जायचं नाही. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा असा आहे, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. पण जो बोलण्यात लबाड, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, मागे एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं की गरज संपू आणि वैद्य मरो, असे जे राहतात त्यांचीच किंमत सध्या समाजामध्ये जास्त आहे. त्याच्यात पण ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. एक ना एक दिवस ते उघडं होतच, आणि असं उघडं होतं तेव्हा आपली किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते. पदरात पडतो तो फक्त पस्तावा. त्याच्यामुळे लई जवळ जाऊ नका, लई लांब राहू नका, कायम समाधानी राहा. आज परमादरणीय मुरलीधर बाबांच्या प्रथम स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण सगळे मंडळी या ठिकाणी एकत्र आलात. नातेवाईक, परिवार, मित्र, आप्तेष्ट संबंध आणि सर्व नाते गोते परिवार बाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलंय. म्हणजे योगेश दादा
म्हणजे आवाऱ्यांची जावई माझे मित्र आहेत. बाबांच्या गोशाळेवर माझं कीर्तन होतं नागडोला. तिथं यांनी माझं कीर्तन ऐकलं होतं. तेव्हाची आठवण ठेवली आणि त्यांना वाटलं आता कुठेतरी बोलू. 7 तारीख घेतली होती मागच्या वर्षी, पण माझ्याकडून गडबड झाली, आलो नाही. म्हणजे पत्रिकेत नाव पण नव्हतं माझं, त्यांना ठेव नाही तर म्हणजे पत्रिकेत नाव टाकून दांडी मारली ती काय. असं नाही, पत्रिका छापायच्या अगोदरच नाही म्हणलो त्यांना मी. पण त्या निमित्तानं त्यांना असं वाटलं आता परत कसं बोलवायचं, म्हणून आपल्या आजे सासऱ्यांच्या चुलत आजे सासरे त्या निमित्ताने येऊया म्हणून त्या निमित्ताने हे निमंत्रण आहे. सगळ्या आई बहिणी, वडीलधारी, सगळे टाळकरी माळकरी, गायक वादक, प्रेमाने राहा, आदराने राहा. आणि 3ऱ्या चरणामध्ये गोड दृष्टांत दिलाय. याप्रमाणे तुम्ही संसारात राहा. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. उदाहरण आहे, आपल्या मथुरपाड्याचा एक जण अर्जंट नाशिकला गाडीवरती गेला होता. ऐका नीट, हे तिकडे का बरं पाहू राहिले हो सगळे. 12 वाजायचे अजून, टाइम कुठं झालाय. हा मग ते इकडे पहा ना सगळे, इकडे पहा, थोडा वेळ ऐका ना. ऐका, आपल्या मथुरपाड्याचा एक जण नाशिकला गेला होता गाडीवरती. मित्राकडे थांबला, गप्पा रंगल्या, जेवण झाले, रात्री 8:30 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, गप्पा रंगल्या. आणि 11 वाजता त्याच्या डोक्यात काय आलं, तो म्हटलं मी जातो घरी निघून मथुरपाड्याला. तो मित्र म्हणले अरे डोक्यावर आपटला का तू, 11 वाजले, कुठं नाशिक आणि कुठं आपला मथुरपाडा, सकाळी जाय उठून. नको नको नको, जाता निघून, काय